सगळ्यात पहिला आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था समजण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण त्याचं एक्झाम्पल पाहूया. तर लक्षात ठेवा, भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्यांना आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असं म्हणतो, यांचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिका. किंवा दुसरं महत्त्वाचं एक्झाम्पल आहे पश्चिमी युरोपीय राष्ट्र. पूर्ण जो युरोप आहे, आपण या युरोपचं जर वर्गीकरण केलं तर पश्चिमी युरोप आणि पूर्वी युरोप. पश्चिम युरोप हा अत्यंत श्रीमंत, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सगळ्यात जास्त असणारा, एज्युकेशन लेवल सगळ्यात चांगला असणारा, पर कॅपिटा इन्कम चांगला असणारा आणि डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात जास्त ॲडव्हान्स्ड असणारा प्रदेश आहे पश्चिमी युरोप. तर पूर्वी युरोप हा सेम भारतासारखा आहे, गरिबी जातपात सगळं त्यांच्याकडे आपल्यासारखं, फक्त काय आहे ते रंगानं गोरे तर आपण रंगानं काळे, एवढा एक बेसिक फरक आहे. बाकी पूर्वी युरोप आणि भारतामध्ये असंच काहीही फरक नाही. आणि थोडाफार फरक लोकसंख्येचा, आपली लोकसंख्या भरमसाठ आहे, त्यांची लोकसंख्या थोडीफार कमी आहे. तर इथं महत्त्वाची गोष्ट, मग या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था कळण्यासाठी दोन सगळ्यात बेसिक एक्झाम्पल, एक आहे अमेरिका आणि दुसरं आहे पश्चिमी युरोपीय राष्ट्र. राहील लक्षात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब, भांडवलशाही अर्थव्यवस्था हा शब्द तुमच्या नजरेसमोर आला की सगळ्यात पहिला बेसिक पॉईंट लक्षात ठेवायचा, भांडवलशाही अर्थव्यवस्था या मुक्त अर्थव्यवस्था असतात. काय असतात? भांडवलशाही अर्थव्यवस्था या मुक्त अर्थव्यवस्था असतात. आणि या भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, सरकारी नियंत्रण कमीत कमी असतं. काय आहे? सरकारी नियंत्रण हे कमीत कमी असतं, हे लक्षात ठेवा. राहील लक्षात. दोन गोष्टी लक्षात ठेवा, भांडवलशाही अर्थव्यवस्था या मुक्त अर्थव्यवस्था असतात, ज्यामध्ये भांडवलाचं, तंत्रज्ञानाचं, लेबरचं, वस्तूंचं आणि सेवांचं मुक्तपणे सहज एका देशामधनं दुसऱ्या देशामध्ये येणं जाणं, आयात निर्यात होत असते. सरकारचं नियंत्रण कमीत कमी असतं आणि जवळपास सर्वच्या सर्व अर्थव्यवस्था ही खाजगी असते. आणि खाजगी उद्योगधंदे किंवा ज्याला आपण मार्केट म्हणतो, बाजार म्हणतो, या बाजाराचं पूर्ण अर्थव्यवस्थेवर पूर्ण नियंत्रण असतं. बाजार अधिष्ठित अर्थव्यवस्था असं सुद्धा आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थांना म्हणू शकतो. परत एकदा शब्द सांगतो, बाजार अधिष्ठित अर्थव्यवस्था, बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था, किंवा इंग्लिशमध्ये आपण याला म्हणू शकतो मार्केट कंट्रोल्ड इकॉनॉमी. ज्या इकॉनॉमीला किंवा ज्या इकॉनॉमीवर मार्केटचं पूर्णतः नियंत्रण असतं, जी पूर्णतः मार्केटच्या नियंत्रणाखाली असते, त्या इकॉनॉमीला आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असं म्हणतो. मग यामध्ये महत्त्वाची बाब, भांडवलशाही अर्थव्यवस्थेला आपण मार्केट आधारित अर्थव्यवस्था सुद्धा म्हणतो. याला आपण जंगलराज इकॉनॉमिक्स सुद्धा म्हणतो. जंगलराज. का जंगलराज इकॉनॉमिक्स? सगळ्यात मेन कारण आहे, जंगलामध्ये काय असतं, ज्याची सगळ्यात जास्त स्ट्रेंथ आहे, ज्याची सगळ्यात जास्त ताकद आहे, तो सगळ्या जंगलावर राज्य करतो. सेम आहे इथं सुद्धा. काय आहे इथं, तुमचं जी इकॉनॉमी आहे, या इकॉनॉमीवर जो सगळ्यात मोठा प्लेअर आहे, या मोठ्या प्लेअरचं तुमच्या इकॉनॉमीवर सगळं राज्य असतं आणि अल्टिमेटली तुम्हाला त्या मोठ्या प्लेअरच्या म्हणण्यानुसार जावं लागतं. सोपा कन्सेप्ट आहे ना. तुम्ही स्वतः बघा ना, तुम्हाला प्रचंड आनंद मिळाला, जिओचे नेटवर्क फ्रीमध्ये मिळालं, बरोबर आहे. आपल्या नवीन सरकारनं आलं, जिओला एवढं प्रमोट केलं, सगळं भारी तुम्हाला वाटतं, बरोबर आहे. आणि त्यात परत तुमच्यापैकी काही लोकांचं म्हणणं आहे की मुकेश अंबानी हा किती दानशूर आहे, जिओ किती दानशूर आहे, की जिओनं काय केलंय, तुम्हाला 500 रुपयामध्ये 3 महिने एवढा मोठा GB डेटा दिलाय. हे तुम्हाला जरी दिलं असलं तरी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जिओच्या ॲपवर TV पाहता, क्रिकेट पाहता किंवा ज्या सगळ्या गोष्टी ॲप पाहता, हे ॲप पाहत असताना जेव्हा फॉर एक्झाम्पल तुम्ही IPLचा मॅच पाहताय, शेवटची ओव्हर आहे, शेवटच्या ओव्हरच्या अगोदरचा जो ॲडव्हर्टाइजमेंट असते, त्या सिंगल ॲडव्हर्टाइजमेंटचा रेट हा 2-2, 3-3, 4-4 करोड रुपये असतो. जी कमाई कोणाची असते? जिओची असते. 500 रुपये या सोयीने जिओला हे पैसे कमवायला किती लोक लागणार आहेत? 2-3 लाख लोक लागणार आहेत, जे एका ॲडव्हर्टाइजमेंटच्या अगोदर मिळतं. कसं मिळतं? तुम्ही त्यांचा बेस बनवून दिलाय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्हाला एवढ्या स्वस्तामध्ये एवढा डेटा मिळतो, त्यावेळेस जिओ काय करतं? जिओ दाखवतो त्यांनी प्रॉफिटच कमवलं नाही. आणि जर जिओनं प्रॉफिट नाही कमवलं तर अल्टिमेटली काय होतं? मला सांगा, तुम्ही टॅक्स कुणावर लावता? ज्यानं प्रॉफिट कमवलं त्याच्यावर टॅक्स लावता का दुसऱ्यांवर टॅक्स लावता? नाही, ज्यानं प्रॉफिट कमवलं त्याच्यावर टॅक्स लावता. जर जिओ त्यानं प्रॉफिट कमवलंच नाही असं दाखवत असेल तर सरकार त्यावर टॅक्स लावू शकेल का? नाही. जर सरकारनं टॅक्स नाही लावला तर सरकार, तुम्हाला वाटतं की काय फरक पडतो, मी कुठं टॅक्स भरतो? असं नाही. आपण प्रत्येकजण टॅक्स भरताना आपल्या प्रत्येकाला टॅक्स महत्त्वाचा असतो. कारण जर सरकारला टॅक्स मिळाला नाही, जर सरकारला महसूल मिळाला नाही, तर उद्या भविष्यामध्ये तुम्हाला हे जे रस्ते हवे आहेत, हॉस्पिटल्स हवे आहेत, व्हेंटिलेटर्स हवे आहेत, रेमडेसिवीर विकत घ्यायचं, यासाठी असणारा सरकारकडे महसूल असणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो,
देर आर नो फ्री लंचेस इन दिस मार्केट. इथं कुठंही फुकटमध्ये जेवण मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत तुमच्याकडनं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वसूल केली जाते. फक्त काय असतं की तुम्हाला दाखवताना असं दाखवलं जातं की तुम्ही खुश व्हावं. आलं लक्षात. आणि मग काही दिवसांनी जेव्हा हेच जिओ अचानकच त्यांच्या 3 महिन्यांचा रेट 2000 करेल, जेव्हा ऑलमोस्ट सगळे मार्केटमधले टेलिकम्युनिकेशन प्लेयर गारच झाले असतील, मग तुम्हाला सवय पण झाली असेल, तुमच्याकडे दुसरा ऑप्शन असणार नाही आणि तुम्हाला तेवढे पैसे पे करावे लागतील. हे मार्केट हे कुठं असतं? हे कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्येच लक्षात ठेवा, ज्याला आपण काय म्हणतो जंगलराज इकॉनॉमिक्स. किंवा या भांडवलशाही अर्थव्यवस्थेला आणखीन एक शब्द आहे ज्याला आपण म्हणतो लेसाज फेअर इकॉनॉमी. लेसाज फेअर इकॉनॉमी तुम्हाला आठवतं? कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जगाचा आर्थिक इतिहास समजावून सांगताना लेसाज फेअर इकॉनॉमी म्हणजे काय समजावून सांगितले. तर इथं काय लक्षात ठेवायचंय, याला आपण लेसाज फेअर इकॉनॉमी असं म्हणतो. लेसाज फेअर इकॉनॉमी म्हणजे काय? ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा किंवा सरकारी यंत्रणांचा कमीत कमी हस्तक्षेप असतो, त्या सर्व अर्थव्यवस्थांना आपण काय म्हणतो? लेसाज फेअर इकॉनॉमी. किंवा आणखी एक दुसरा शब्द आपण वापरतो फ्री इकॉनॉमी. म्हणजे काय? मुक्त अर्थव्यवस्था हा शब्द वापरतो. लेसाज फेअर इकॉनॉमी, फ्री इकॉनॉमी किंवा मुक्त अर्थव्यवस्था हा शब्द वापरतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये खाजगी उद्योगधंदे सरकारी हस्तक्षेप कमीत कमी असतो. तुम्ही जर तुमचा एखादा मित्र अमेरिकेत सध्या राहायला असेल, त्याला विचारा की अमेरिकेमध्ये मेडिकलचा खर्च किती आहे. एक जस्ट सिंपल एक्झाम्पल सांगतो. जर एखाद्याला सर्दी झाली आणि जर त्याला वाटतं की मला हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर सर्दी झाल्यानंतर नॉर्मलचा खर्च असतो $200 ते $250. $200 ते $250. $200 जरी कन्सिडर केलं, 200 गुणिले 70 म्हणजे जवळपास तुम्हाला त्यासाठी किती पे करावे लागतील? तुम्हाला जवळपास 14,000 रुपये पे करावे लागतील. बरोबर आहे. 200 गुणिले 70, 7 दोन्ही 14, तुम्हाला 14,000 रुपये पे करावे लागतील फक्त सर्दी झाली तर. कुठं? अमेरिकेमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी इन्शुरन्सनं कव्हर केलेल्या असल्या तरी सुद्धा लक्षात ठेवा, भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये मार्केटचा पगडा एवढा जास्त असतो की ते स्वतः मार्केटमधल्या किमती ठरवतात. दुसरं कॅरेक्टर, सरकारी हस्तक्षेप कमीत कमी असतो. खाजगी उद्योगधंदे असतात, खाजगी उद्योगधंद्यांचं प्राबल्य असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या उद्योगधंद्यांचा जो मेन उद्देश असतो, स्ट्रॉंग प्रॉफिट मेकिंग उद्देश असतो. म्हणजे यांचं म्हणणं असतं मला मॅक्सिमम प्रॉफिट कमवायचे, जेवढं शक्य असेल तेवढं मला मॅक्सिमम प्रॉफिट कमवायचंय, हे यांचं म्हणणं असतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मार्केट आधारित नियोजन असतं. म्हणजे या ठिकाणी जी काय प्लॅनिंग केली जाईल, जसं आपल्या पंचवार्षिक योजना होत्या बघा, बरोबर आहे. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये जे काय थोडंफार नियोजन केलं जाईल, हे सर्वच्या सर्व नियोजन कशावर आधारित असतं? हे सर्वच्या सर्व नियोजन मार्केटवर आधारित असतं. मार्केटच्या कलानुसार, मार्केटच्या फोर्सेसनुसार, मार्केटमधील प्लेयर्सच्या म्हणण्यानुसार, खाजगी क्षेत्रांचं काय म्हणणं आहे, या खाजगी क्षेत्राच्या मनमानी पद्धतीनुसार खूपदा भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये नियोजन केलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये जी किंमत आहे, किंमत कशी ठरते? मागणी पुरवठ्यानुसार ठरते, डिमांड सप्लायनुसार ठरते. सरकारचं या प्रकारच्या किमती ठरवत असताना त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसतो. सर्वच्या सर्व किमती या कशानुसार ठरतात? मागणी पुरवठ्यानुसार ठरतात. एखाद्या वस्तूची मागणी खूप जास्त झाली, किमती ऑटोमॅटिकली वाढणार. पुरवठा कमी झाला, किमती परत एकदा वाढणार. मागणी कमी झाली, किमती कमी होणार. म्हणजेच काय? किमती या कशा ठरतात? किमती या मार्केट फोर्सेसनुसार ठरतात. मार्केट काय म्हणतं त्यानुसार किमती ठरतात. भारतामध्ये जसं आहे, काही वस्तू आणि सेवांच्या किमती सरकार स्वतः ठरवतं, सरकार त्यावर बंधनं घालतं. या प्रकारची बंधनं अमेरिकेमध्ये सरकार घालू शकत नाही. जसं की भारतामध्ये तुम्हाला आठवत असेल, महाविकास आघाडीनं ज्या सर्व कोरोना चाचण्या आहेत, या सर्व कोरोना चाचण्यांच्या किमती किती असाव्या, हॉस्पिटल्सने किती पैसे चार्ज करावे, या सर्वांबद्दल बंधनं टाकून ठेवलेली आहेत. या प्रकारची कोणतीही बंधनं अमेरिकेमध्ये सरकार टाकू शकत नाही. सरकार वाटलं तर त्या ठिकाणी पेमेंट करेल, मात्र सरकार त्या ठिकाणी बंधनं टाकावं असं सरकारवर कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. ज्या किमती आहेत, या किमती या मार्केटच्या मागणी पुरवठ्यानुसार ठरतात. ही सगळ्यात महत्त्वाची बाब. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मेन उद्दिष्ट असतो नफा कमविणे, मॅक्सिमम नफा कमविणे त्यांचा उद्दिष्ट असतो. बेस्ट एक्झाम्पल आहे OECD कंट्रीज, OECD देश. OECD म्हणजे काय? ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, याला आपण OECD असं म्हणतो. OECD देशांचा जो ग्रुप आहे, हा भांडवलशाही देशांचा ग्रुप आहे, ज्यामध्ये जगातील अत्यंत श्रीमंत इंडस्ट्रियल कंट्रीज म्हणजे काय? औद्योगिक देश, म्हणजे ज्या देशांची अर्थव्यवस्था शेतीच्या ऐवजी मॅक्सिमम इंडस्ट्रीजवर असते, त्या देशांचा समावेश या OECD कंट्रीजमध्ये होतो. OECDचे हेडक्वार्टर लक्षात ठेवा, OECDचे हेडक्वार्टर पॅरिस इथे आहे.
राईट. हा श्रीमंत देशांचा गट आहे किंवा G7 कंट्रीज हे सुद्धा कशाचा भाग आहे, भांडवलशाही देशांचा एक्झाम्पल आहे. राहील लक्षात. जेव्हा कधी भांडवलशाही हा शब्द येईल त्यावेळेस लक्षात ठेवा हे कॅरेक्टर्स महत्त्वाचे आहेत. आता जर भांडवलशाहीवर प्रश्न आला तर मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे की तुम्ही सहज प्रश्न सोडवू शकता. एक सिंपल सोप्या भाषेतील थीम लक्षात ठेवायची, ज्या अर्थव्यवस्था मुक्त असते, ज्या अर्थव्यवस्थेवर व्यापार करण्यावरती, बिझनेस करण्यावरती, वाणिज्य करण्यावरती कमीत कमी बंधनं असतात, त्या अर्थव्यवस्थेला आपण मुक्त अर्थव्यवस्था किंवा फ्री इकॉनॉमी किंवा लेसाज फेअर इकॉनॉमी किंवा भांडवलशाही या नावानं ओळखतो. क्लिअर.